2020 मध्ये 4846 बलात्कार आहेत. 2021 5954, 2022 7084 आणि 2023 7521 एवढी बलात्काराची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे. एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे असेल मी तुम्हाला देतो मी सगळ्यांना, तुम्ही द्या पुढे. महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे, नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार 2022च्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात 2019 ते 2021 या कालावधीत 18 वर्षे आणि त्याहूनही अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची 1,0842 प्रकरणं आहेत. शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली. बीड आणि सांगली, आता गंमत बघा, बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या 2 जिल्ह्यांमध्ये. आता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जे रोज एक प्रकरण येते, रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. आणि मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते, हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं, अत्यंत दुर्दैवी. या ठेचलेच पाहिजे लोकांना. आणि ह्याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून. म्हणजे आता साधी गोष्ट आपण बघूया, त्या कोण ते दिल्लीत प्रकरण झालं होतं, निर्भया प्रकरण. त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले, कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं, किती निघून प्रकारे झाला. त्याला फाशी कधी झाली, किती वर्षांनी झाली. आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल, यांचं काय करायचं मला जरा सांगा. प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत. बरोबर की नाही. आणि आजही आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये जे सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणुका आहेत का त्याच्या मागे? आपल्याला विषय काय संपवायचा आहे? ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये. हा विषय आपला महत्वाचा आहे ना. म्हणजे निवडणुका आल्या, आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात. मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा मी तुम्हाला दिला. त्याचं काय करणार? अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही. सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा. पुढे आला नाही. काय उपाययोजना म्हणजे ह्या केंद्राने केल्या पाहिजेत ना तातडीने. कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. पोलिसांना दोष देता येणार नाही, पण माझ्या हातात सत्ता द्या तर मी सगळं साफ करून दाखवेन. तर नेमकं कशा प्रकारे मला सांगा, साधी गोष्ट आहे ना, जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही, बरोबर आहे, काय कारवाई झाली, पुढे काय होणार आहे त्याचं, पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत. मी आता समजा समजा तुमच्या समोर ही आकडेवारी वाचली. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात, त्याच्यानंतर ज्यावेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही इथे काही करू नको. आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो, हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण. जरांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला, बरोबर आहे, तिकडे लाठीचार्ज झाला, बरोबर. कारवाई कोणावर झाली?
पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा. पोलीस म्हणतात मरू देत. आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या अंगलट येणार असेल हे प्रकरण, एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे, तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. थोडा वेळ आहे ना तुम्हाला? हो, हो. इतकावर थांबलो. मी मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले. कॉल मी अर्जंट, कॉल मी अर्जंट. मला कळलं नाही. लँड झाल्यावरती मला कळलं तिथे आणि पायलटने अनाउन्समेंट केली, की नुकताच काही तासांपूर्वी लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले. तो बसचा झाला होता माहिती तुम्हाला? बसमध्ये ब्लास्ट झाला होता आणि टनेल काही त्याच्या ट्यूबमध्ये झाला होता. ते करताना पोलिसांचं यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला. त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला. त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिएक्शन होती, सॉरी. पुढे काही नाही झालं. त्याचं राजकारण नाही झालं पुढे. एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते. पण ज्यावेळेला तुम्ही त्यांना फ्री हँड सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना. प्रत्येक गोष्ट माहिती असते. म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय, त्याला शून्य माहिती असते. कुठे काय चाललंय आणि कुठे काय होतंय ते. पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं, की करा. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलात ना, माझ्या बाबतीत, करा सांगितलं. साफ करून ठेवतील सगळं. इतकी म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे. आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं, की आता धावा म्हणून, कसे धावतील? सध्याच्या सरकारमध्ये ते होतंय. सध्या कशाला पाहिजे? गेल्या सगळ्याच सरकारांमध्ये झालं ना ते.